प्राचीन मानवाच्या उत्तुंग कर्तृत्वाची साक्ष देणाऱ्या असंख्य खुणा पृथ्वीवर विखुरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. भव्य, सुंदर व अचाट गोष्टींच्या निर्मितीचे माणसाला असलेले वेळ हजारो वर्षांपासून ते आज घडीपर्यंत शाबूत आहे. गहन समुद्राच्या तळापासून ते अनंत अंधाऱ्या अवकाशात लीलया विहार करणारी माणसाची कल्पनाशक्ती प्राचीन काळापासून ते अगदी सद्य स्थितीपर्यंत सतत विस्तारित होत आलेली आहे. उत्क्रांतीच्या अगदी प्रारंभीच्या काळात अंधाऱ्या गुहेत राहणाऱ्या, अन्नासाठी वणवण भटकंती करणाऱ्या मानवाने त्या उत्क्रांतीच्या अखेरच्या टप्प्यावर मात्र काळाच्या पाठीवर अशा काही पाऊल खुणा सोडल्या आहेत की ज्या पाहिल्यानंतर आपण आजही अक्षरशः अचंबित होऊन जातो. आपल्या दृष्टीने जे अप्रगत व रानटी होते अशा आपल्या प्राचीन पूर्वजांनी निर्माण केलेल्या असंख्य करामती आपल्याला जगभर पाहायला मिळतात. आपल्या पूर्वजांच्या अफाट कौशल्याची साक्ष देत त्या आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर स्वतःला अत्यंत प्रगत व बुद्धिमान समजणारा आजचा मानव त्याचे सारे ज्ञान विज्ञान तोकडे वाटू लागते. जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे आढळणाऱ्या या प्रचंड, भव्य व अनाकलनीय गोष्टींचे रहस्य उलगडण्यात स्वतःला बुद्धिवान समजणाऱ्या आजच्या या मानवाच्या कित्येक पिढ्या खर्च झालेल्या आहेत. ईस्टर बेट हे अशाच ठिकाणांपैकी एक आहे. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेकडे पॅसिफिक महासागरामध्ये सुमारे 2300 मैल इतक्या दूर अंतरावर हे बेट आढळून येते. या संपूर्ण बेटाचे क्षेत्रफळ फक्त 63 चौरस मैल असून इथे आढळणारे समुद्र सपाटीपासूनचे सर्वात उंच ठिकाण 600 मीटर इतक्या उंचीवर आहे. साधारणपणे 14 मैल लांब व 7 मैल रुंद असणारा हा त्रिकोणाकृती भूभाग सुमारे 8 लक्ष वर्षापूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेला असावा. मुख्य भूभागापासून असणारे प्रचंड अंतर, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेली खडकाळ भूमी या गोष्टी या बेटाला मानवी वस्तीसाठी अत्यंत प्रतिकूल बनवतात. आज आपल्याकडे दळणवळणाची व संपर्काची अत्यंत वेगवान साधने आहेत. त्यामुळे पृथ्वीवरील कोणतेही ठिकाण आता दुर्गम राहिलेले नाही. काही तासांच्या आत आपण भूमीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकतो. मदत किंवा जीवनावश्यक साधन सामुग्रीचा पुरवठा करू शकतो. परंतु हजारो वर्षापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. सागरी दळणवळणाची प्रभावी व वेगवान साधने उपलब्ध नसताना या दुर्गम ठिकाणी मदत अथवा इतर सामुग्री पोच करणे अगदी दुरापास्त होते. अशा या बेटावर प्राचीन काळी मनुष्य वस्ती होती असे गृहीत धरले तरी ती कोणत्या अवस्थेमध्ये असेल याची आपल्याला कल्पना येईल. मुख्य भूभागापासून अत्यंत दूर असल्यामुळे अतिशय भयान एकांतात ती माणसं कशी जगत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. आज आपण इतके प्रगत असून देखील आपल्याला रोगराई, कुपोषण, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा अशा शेकडो प्रश्नांचा सामना करावा लागतो. मग या दुर्गम बेटावर काय अवस्था असेल याची जरा कल्पना करून बघा. आजूबाजूला हे असे प्रतिकूल वातावरण असताना हजारो वर्षांपूर्वी या बेटावरील माणसांनी इथे महाकाय उपद्व्याप करून ठेवले आहेत. हे त्यांनी का केले, कसे केले हे अद्यापही न उलगडलेले कोडे आहे. ईस्टर बेटावर विशिष्ट मानवी चेहरा असलेले प्रचंड आकाराचे दगडी पुतळे आढळून आलेले आहेत. या पुतळ्यांची उंची सर्वसाधारणपणे 13 फूट आणि वजन प्रत्येकी सुमारे 14 टन इतके प्रचंड आहे. यातील सर्वात उंच पुतळा सुमारे 33 फूट उंच असून त्याचे वजन 75 टनाच्या आसपास आहे. आणि या सर्व पुतळ्यांची एकूण संख्या ही हजाराच्या आसपास आहे. हे सर्व पुतळे तयार करून जागेवरच सोडलेले नाहीत,
तर त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणापासून दूर समुद्र किनाऱ्यापर्यंत आणून ओळीने उभे केलेले आहे. या बेटाच्या चौतर्फा एखादी फौज उभी करावी, त्याप्रमाणे हे महाकाय दगडी सैनिक जणू समुद्रावर पहारा देत उभे आहेत. काही पुतळे हे अर्धवट घडलेल्या स्थितीत तसेच राहून गेलेले आढळून येतात. अतिशय कठीण समजला जाणारा अग्निजन्य खडक पोखरून असे पुतळे तयार करण्याचे काम शेकडो वर्षे चालले असावे. आणि इतक्या प्रदीर्घ काळ चालणारे कार्य हे कुठल्या तरी अज्ञात आणि अंतस्थ प्रेरणेशिवाय शक्य नाही. ती प्रेरणा काय असावी हे कदाचित काळालाच माहीत असेल. हे पुतळे जणू समुद्रावर लक्ष ठेवून आहेत. या चिमुकल्या बेटाच्या चोहू बाजूंना पसरलेल्या या अथांग महासागरातून या बेटावर येणाऱ्या एखाद्या अज्ञात संकटाची भीती या सर्व उपद्व्यापाच्या मुळाशी असू शकेल का? आपण आपल्या शेतावर येणाऱ्या पक्ष्यांचा, पाखरांचा, प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेताच्या बांधावर बुजगावणी उभी करतो. हा प्रकार देखील तसाच काहीसा नसेल का? या गूढ व अनाकलनीय प्रकरणाचा शोध घेण्याचा जगातील अनेक शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला, परंतु यातून समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाहीत. का आणि कसे या दोन मूलभूत प्रश्नांभोवती हे संपूर्ण प्रकरण फिरत राहते. पहिला प्रश्न म्हणजे जे कुणी इथे राहत होते त्यांनी हे अवाढव्य काम का केले असावे? हे काम करण्यासाठी त्यांना कोणत्या गोष्टींनी उद्युक्त केले असावे? कारण इतके प्रचंड काम करायला लावणारी ती गोष्ट देखील काही खास असली पाहिजे. इतकी मोठी उठाठेव त्या लोकांनी उगीच केलेली नाही एवढे मात्र निर्विवाद सत्य आहे. दुसरा प्रश्न म्हणजे कसे केले? आज आपल्याकडे असणारे तथाकथित प्रगत तंत्रज्ञान वापरून आपण अशी कामे अगदी सहज करू शकतो, परंतु शेकडो हजारो वर्षापूर्वी हे शक्य होते का? जगात त्या काळी आढळणाऱ्या सर्व मानवी संस्कृतीपासून दूर, दुर्गम आणि एकलकोंड्या बेटावर राहणारी माणसाची एखादी जमात अशा प्रचंड उलथापालथी करण्यासाठी सक्षम होती का, असा प्रश्न हे सर्व पाहिल्यानंतर मनाला भेडसावत राहतो. ज्वालामुखीच्या क्रेटरमध्ये कठीण पाषाणात हे पुतळे तयार करणे, तिथून त्यांची वाहतूक करून ते समुद्र किनारी किंवा अन्य ठिकाणी आणणे आणि त्यांना योग्य त्या ठिकाणी स्थानापन्न करणे, हे काम या पुतळ्यांचा आकार व वजन पाहता मानवी क्षमतेच्या बाहेरील वाटते. अजस्र व वजनदार वस्तू इतरत्र हलविण्यासाठी अथवा निर्माण करण्यासाठी आज आपण अनेक प्रकारच्या यंत्रसामुग्रीचा उपयोग करतो. मग या बेटावर ज्या अजस्र पुतळ्यांची निर्मिती व वाहतूक करण्यात आली ती कशी? तिथे राहणारे रहिवासी अशा यंत्रसामुग्रीची निर्मिती व वापर करण्यात तरबेज होते का? हा देखील एक न उलगडणारा प्रश्न आहे. फक्त 63 चौरस मैल क्षेत्रफळ असणारे हे छोटेसे बेट, ज्या कालावधीमध्ये त्या बेटावर हे प्रचंड काम झाले असेल त्यावेळी या बेटाची लोकसंख्या किती असेल? आज घडीला त्या बेटावर फक्त 7,500 लोक राहतात. मग काही हजार वर्षांपूर्वी निश्चितच ही संख्या खूपच कमी असणार आहे. सांगायचे तात्पर्य एवढेच की लोकसंख्या धारण करण्याची या बेटाची क्षमता खूपच कमी आहे. मुख्य भूमीपासून दूर महासागरात असल्याने इतर ठिकाणाहून मदत, रसद, यंत्रसामुग्री यांचा पुरवठा होण्याची शक्यता जवळपास नाहीच. मग इतका प्रदीर्घ काळ हे निर्मितीचे काम चालले कसे? आणि सतत न थांबता काम करणाऱ्या लोकांना अन्न व इतर जीवनावश्यक गोष्टी कुठून व कशा उपलब्ध होत गेल्या? कारण हे काम करण्यासाठी शेकडो हजारो हात राबले असतील. त्यांच्या दैनंदिन दिनक्रमातला बराचसा काळ याच कामात गेला असे गृहीत धरले तरी त्यांची व त्यांच्या कुटुंब कबिल्याची पालन पोषणाची जबाबदारी घेणारा कोणीतरी तिथे असावा का, अशी शंका घेण्यास देखील जागा आहे. थोडीशी वेगळ्या वाटेने जाणारी आणखी एक विचारधारा ईस्टर बेटाबाबत आढळून येते.
इथले मानवी क्षमतांना अशक्यप्राय असलेले हे कार्य पाहिल्यावर काही विचारवंतांनी एक नवीन तर्क मांडला. ईस्टर बेटावर जे काही अशक्य कोटीतील निर्मिती कार्य करण्यात आलेले आहे ते एकूण परिस्थिती पाहता तिथल्या माणसांनी केलेले नसून परग्रहावरून अवतरलेल्या काही अत्यंत प्रगत अशा जमातीने केले असावे. एकूण काय तर या साऱ्या मंथनातून कोणताही ठोस निष्कर्ष निघत नाही. कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. आपल्या जन्माचे रहस्य शेकडो हजारो वर्षांपासून आपल्या दगडी अंतःकरणात दाबून ते पुतळे आजही खळाळत्या प्रशांत महासागरावर नजर रोखून त्यांना नेमून दिलेले कर्तव्य चोख बजावत आहेत. कुणास ठाऊक कधीतरी त्यांना वाचा फुटेल आणि तेच सांगतील ईस्टर बेटाचं अनाकलनीय रहस्य. धन्यवाद.